रंगबलिदानाचा त्या तिरंग्यात पाहावा, उत्साह देशप्रेमाचा अंगी संचारावा, जयघोष भारताचा आसमंती गुंजावा, सण हा स्वातंत्र्याचा सदैव चिरायू व्हावा। स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक डॉ. सतीश पत्की, स्त्रीरोग तज्ञ, प्रसूतीशास्त्र तज्ञ, वंध्यत्व तज्ञ, कोल्हापूर। माधवी भाभींच्या लोणचे पापड व्यवसाय बंद, परवाना निलंबित। तारक मेहता का उल्टा चष्माच्या गोकुळधाम सोसायटीवर मोठे संकट। तारक मेहता का उल्टा चष्माच्या गोकुळधाम सोसायटीवर मोठे संकट। गोकुळधाम सोसायटीवर एक नवे संकट आले आहे आणि यावेळी या संकटाच्या केंद्रस्थानी आहेत माधवी भिडे। क्रिएटर आणि प्रोड्युसर असित कुमार मोदी यांच्या तारक मेहता का उल्टा चष्माच्या सध्याच्या कथानकात तणाव रंजक वळणे आणि विनोदासोबतच स्वच्छता, हायजीन आणि अन्न सुरक्षेसोबत एक महत्त्वपूर्ण संदेशही देण्यात आला आहे। गेल्या अनेक वर्षापासून तारक मेहता का उल्टा चष्मा सामाजिकदृष्ट्या महत्त्वाच्या आणि समकालीन विषयांना आपल्या कथानकात स्थान देण्यासाठी ओळखला जातो। समाजात आणि दैनंदिन जीवनात घडणाऱ्या घटना व चर्चांमधून प्रेरणा घेत मनोरंजनासोबत अर्थपूर्ण संदेश देण्याच्या आपल्या खास शैलीत हा शो हे विषय प्रेक्षकांसमोर मांडत आला आहे। सध्याच्या कथानकात माधवी भिडे यांचा लोकप्रिय घरगुती लोणचे पापड व्यवसाय अचानक बंद होतो। अनेक वर्षाच्या मेहनतीने उभ्या केलेल्या आणि जपलेल्या या व्यवसायाच्या परवाना अन्न व औषध विभागाकडून निलंबित करण्यात येतो, कारण त्यांच्या लोणच्याच्या एका उत्पादनामध्ये कथितरित्या काचेचा तुकडा आढळला आहे। या घटनेमुळे भिडे कुटुंबासह संपूर्ण गोकुळधाम सोसायटीला मोठा धक्का बसतो। माधवीसाठी त्यांचा लोणचे पापड व्यवसाय हा नेहमीच अभिमानाचा आणि त्यांच्या स्वतःच्या ओळखीचा महत्त्वाचा भाग राहिला आहे, त्यामुळे हा प्रकार त्यांच्यासाठी मोठा धक्का ठरतो। मात्र सर्वात मोठा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे। लोणच्यामध्ये काचेचा तुकडा आला तरी कसा? ही अनवधानाने झालेली चूक आहे की यामागे आणखी एखादे अनपेक्षित वळण दडले आहे? माधवीची प्रतिष्ठा आणि उपजीविका दोन्ही पणाला लागलेली असताना संपूर्ण गोकुळधाम परिवार त्यांच्या पाठीशी उभा राहतो आणि नेमकं काय घडले याचा शोध घेण्याचा प्रयत्न करतो। या नाट्य आणि उत्कंठेच्या पार्श्वभूमीवर कथानक एक साधा पण अत्यंत महत्त्वाचा संदेश अधोरेखित करते। अन्न पदार्थाच्या बाबतीत स्वच्छता, हायजीन आणि सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड होऊ शकत नाही या विषयावर संतुलित दृष्टिकोनातून पाहताना अन्न व्यवसायांनी कठोर सुरक्षा मानकांचे पालन करण्याची जबाबदारी आणि ग्राहकांच्या सुरक्षेसाठी नियामक यंत्रणाची महत्त्वाची भूमिका या दोन्ही बाबी कथानकातून अधोरेखित करण्यात आल्या आहेत। पण माधवीसाठी खरी लढाई आता कुठे सुरू झाली आहे? माधवी भाभी स्वतःला निर्दोष सिद्ध करू शकतील का? लोणच्यात काच आली तरी कुठून? आणि त्यांचा प्रसिद्ध लोणचे पापड व्यवसाय पुन्हा सुरू होईल का? या प्रश्नांची उत्तरे शोधताना प्रेक्षकांना भरपूर नाट्य, हास्य आणि अनेक अनपेक्षित वळणे पाहायला मिळणार आहेत तारक मेहता का उल्टा चष्मामध्ये। कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील। निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। मुख्य संपादक अभिजित रांजणे, दर्पण न्यूज।